थोरलं कुटुंब आपल्यासोबत आहे. सौ वनिता आणि मदन पाटील. नमस्कार. लव्ह मॅरेज वाली कपल्स मला फार आवडतात. हे लाजतात बघा, आणि यांच्यापेक्षा हे जास्त लाजतात. यात जास्त जास्त गंमत आहे, हो ना? का कुठे भेटलं तुम्हाला? म्हणजे स्टोरी माझी म्हणजे लग्नापेक्षा माझी लव्ह स्टोरीला जास्त वर्ष झाली. म्हणजे किती वर्ष चालली होती अशी? तरी 12 वर्ष झाली. 12 वर्ष लव्ह स्टोरी चालली होती. हिची 10वी झाली. कॉलेज झाल्यानंतर आणि 10वी झाल्यानंतर कॉलेज 12 वर्ष. मला काय कळलं. ऍक्च्युली मी इथं आमच्या आजोबांना डबा द्यायला यायचा. आजोबा एकटे राहायचे इथं आणि आम्ही मोडाकीजला राहायला होतो. त्याला डबा द्यायला यायचं. मग सायकल होती, सायकलून ह्या पुढच्या दाराला यायचं. त्याला नजर झाली. मग 1-2दा मग तसं मग मी आलो. एकदा घंटी वाजवली की असं जरा सहज सिग्नल यायचे. मैंने रस्ते से जा रहा था उन्हें ऑटो किया टिंग टिंग का इशारा, असं काहीतरी झालं. मग त्यानंतर 1-2दा असं फक्त झालं. तर ऍक्च्युली म्हणजे मी विचारलं कधी, ही कॉलेजला आल्यानंतरच विचारलं. अच्छा. पण 12 वर्ष म्हणजे हे 12 वर्ष चाललं होतं कंटिन्यू चालू असं. 12 वर्ष चाललेली लव्ह स्टोरी. एवढी मोठी लव्ह स्टोरी. आणि मग तुमच्याकडे काही गंमत आहे की नाही? काय विचार हे बरोबर सांगतात, काय चुकीचं आहे? आवडले होते का तुम्हाला? हो. असं पहिल्यांदा पहिले आणि आवडले? हो. डबे म्हणून तर बेल वाजवला बाहेर येत होते ना. कुणी कुणाला विचारलं पहिल्यांदा? त्यांनीच. पण मी लगेच नाही उत्तर दिलं. तुम्ही किती वर्ष? त्यालाच 12 वर्ष घेतलीत का तुम्ही? नाही 6 महिन्यांनी उत्तर दिलं. अरे देवा, म्हणजे 12 नाही झालं कसं, म्हणजे मी बघायचं आणि फक्त असं बघून मग विचारायचं म्हटल्यानंतर आता विचारायचं कुठं. आणि आमचे एवढे घरोबाचे संबंध होते की नाही. आता म्हणजे तसे जर असं टाईट आहेत. अजून पण आम्ही कधी भेटलो नाही किंवा सासरे गेलेलो पण नाही आम्ही अजून. अच्छा, पण तिकडचं बोलत नाही तुमचं? नाही अजूनही बोलत नाही. किती वर्ष झाली लग्नाला? 11 वर्ष झाली. 11 वर्ष झाली. मग अजूनही त्यांचं मत नाही बदललं त्याबद्दल? का विरोध का होता पण त्यांचा? काय माहिती, त्यांनी काय सांगितलंच नाही. मी पण पहिला कल्पना दिली होती असं असं आहे, ते नाहीच म्हटले. शेवटी गेले. तिकडे जात नाही, तुम्हाला आठवण नाही आईची वडिलांची? मग आता समजा इथे कॅमेरा आहे, ते बघतायत एपिसोड, काय सांगाल आईला? माझ्याकडनं चुकलेलं आहे फार. इतके दिवस खूप झाले. आता मी माफी मागते त्यांच्याकडे. त्यांनी आता सांभाळून घ्या, एवढंच माझ्या अपेक्षा. त्यांना सगळं व्यवस्थित ठेवू. नक्कीच. आणि एक माझी पण विनंती असेल एक भाऊजी म्हणून छोटासा, की आता 11 वर्ष झालेली आहेत आणि कसं असतं की कुठेही जरी लग्न झालं तरी कुणाशी एका व्यक्तीशी आपण लग्न करणार. बऱ्याच वेळा असं होतं की अरेंज मॅरेज मध्ये सुद्धा प्रॉब्लेम क्रिएट होतात, काही सांगता येत नाही. तर आज इतके छान पतिदेव मिळालेले आहेत, तर मी माझ्यातर्फे, होम मिनिस्टर तर्फे त्यांना विनंती करतो की आता सोडा आणि नक्कीच एकदा सगळेजण मिळून तुम्ही घरात एकत्र असाल अशी एक आपण आशा करूयात. आणि आता हसा. लवकरात लवकरात होईल, नक्की होईल. आणि आता सगळ्यांचा आशीर्वाद आहे तुमच्या पाठीशी. खेळूयात एक छान सराव. आतमध्ये काही मी कार्ड्स लपवून ठेवलेली आहेत, ती तुम्हाला शोधायची आहेत. 5 ठिकाणं आहेत, 5 क्लू देणार वेगवेगळे. तर तुम्हाला कळेल कुठे लपवलंय कार्ड. प्रत्येक कार्ड मध्ये एक बक्षीस आहे आणि 30 सेकंद वेळ आहे प्रत्येक कार्ड शोधायला. शोधा, जास्तीत जास्त बक्षीस जिंका. घेणार. खेळूयात शोध मोहीम. थोरल्या जाऊबाई तयार आहेत खेळासाठी? तयार ना? तयार. सगळं व्यवस्थित शोधा. 5ही कार्ड जिंका. हो. पहिला क्लू आहे तुमच्यासाठी, मिस्टरांच्या आजोबांची आठवण. वेळ सुरू होते आता. काय आहे मिस्टरांच्या आजोबांची आठवण? 5 4 3 2. वेळ संपली वहिनी. या. नाही सापडलं? नाही. अहो, फिरकीचा तांब्या होता घरामध्ये. तिकडेच ठेवलाय. बरोबर आहे, त्याच्यामध्ये होतं. चला, पुढचा क्लू आहे तुमच्यासाठी. हा पदार्थ फक्त सासूबाईच खातात. वेळ सुरू होते आता. शोधा लवकर. कोणता पदार्थ आहे फक्त सासूबाईच खातात? 7 6 5 4 3 2. वेळ संपली. या, वेळ संपली तुमची. नाही सापडलं. अरे नाही. पोकळ्याची भाजी होती ना घरात, त्यांना फार आवडते, तिथे ठेवलं होतं. चला, पुढचा क्लू देतोय तुम्हाला. सासऱ्यांना जेवणात हे प्रचंड आवडतं. वेळ सुरू होते आता. शोधा लवकर, काय आवडतं जेवणात सासऱ्यांना? 7 6 5 4 3 2. वेळ संपली. नाही सापडलं. नाही सापडलं.
अहो तिखट खातात ना ते जास्त. मग बघितलं ना. 2 डबे आहेत ना. आई शप्पथ. आई शपथ, आम्ही पण गंमत केली, दुसऱ्या डब्यात ठेवलं जिकडे साठा असतो तिकडे. पुढचा क्लू आहे फक्त सासूबाईंची मालकी. वेळ सुरू होते आता. शोधा, शोधा. मिळालंय. वाह क्या बात आहे. पितळेचा डबा होता, पैसे ठेवायचा. त्यांची मालकी. तुम्ही हात कशाला लावला? नंतर आता त्या विचारतील तुम्हाला जाब. पुढचा क्लू आहे तुमच्यासाठी आता घरात असलेला आणि तुमच्या मिस्टरांना फार आवडणारा पदार्थ. वेळ सुरू होते आता. शोधा 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 शोधा. 4 3 2 वेळ संपली. या वेळ संपली तुमची. नाही सापडलं. ताक आवडतं ना त्यांना, तिकडेच ठेवलं होतं. काय जाऊ बाई, एकच कार्ड शोधलं तुम्ही. चला याच्यामध्ये काय बक्षीस आहे बघूयात. आणि बक्षीस आहे कप सेट. अभिनंदन. धाकटं कुटुंब आपल्या सोबत आहे. सौ निवेदिता आणि रमेश पाटील. नमस्कार. नमस्कार. तिसरी लव्ह स्टोरी आहे आता आपल्या बरोबर. काचल्या त्या सासूबाईंची एक छान लव्ह स्टोरी, थोरल्यांची एक आणि आता तुमची एक. कसं काय जमलं? 7वी 8वी नंतर. किती लाजतात वहिनी सांगताना. तर सांगा ना, लग्न झालं आता. 7वी 8वी नंतर तसं मग म्हणजे हे यायला लागले तेव्हा असं बोलणं वगैरे असं ते व्हायचं. कारण नंतर असं दोघांना पण एकमेकांबद्दल असं जरा आकर्षण वाटू लागलं. बर. मग खरं दोघांचं पण धाडस होत नव्हतं एकमेकांना विचारायचं वगैरे असं. घरात असं काही झालं का की तुम्ही भेटलात आणि घरच्यांना हे काय चाललंय असं? नाही, ते घरात त्यांना म्हणजे ह्यांनी मला विचारलं. मग त्यानंतर घरातल्यांना हे सारखे घरी यायला लागले. कॅरम खेळायला म्हणून यायचे. आणि हा 1-1 वाजेपर्यंत आम्ही कॅरम सगळीजण खेळत बसायचं. खरं मला पार्टनर हे हवे असायचे. दुसरे कोणतर असले की मी व्यवस्थित खेळायचे नाही. मग त्याच्यावरून जरा घरातल्यांच्या लक्षात आलं. त्यांनी कॅरम हा म्हणजे लक्षात येण्याचं काय ठिकाण कोणतं? काय कॅरम त्याच्यातूनच कळलं. समजलं. अच्छा. आणि मग मी पण जास्त जायचं बंद केलं. का बरं? ते त्यांच्या लक्षात आल्यामुळे मी जास्त जायचं बंद केलं. अच्छा. त्यांनी आमच्या घरी सांगितलं. हा. मग ते आमचे वडील वगैरे चिडले. मला सुद्धा म्हणले जाऊ नको असं तसं. मग मी कॉलेजवर 1-2दा भेटायला सुद्धा गेलो. यांच्या कॉलेजवर. मग अच्छा. नंतर कॉलेजवर भेटायला जातो हे समजल्यानंतर कॉलेजच बंद केलं. मग आता कॅरम खेळता का बसून? आता नाही आता खेळत. अजिबातच खेळत नाही. आता पण आता गरज नाही कॅरम खेळायची. आता काय करायचं कॅरम खेळायची असं त्यांनी मला वाटलेलं आहे. आणि आता यानंतर खेळूयात एक छानसा राऊंड. 5 कार्ड आतमध्ये लपवून ठेवले. शोधायची वहिनी तुम्हाला. 5 क्लू देणार तुम्हाला. त्यामध्ये कळेल कार्ड कुठे. आणि प्रत्येक कार्ड मध्ये एक बक्षीस आहे. प्रत्येक कार्ड शोधायला 30 सेकंदाची वेळ आहे. 30 सेकंद. 5ही कार्ड शोधा आणि जास्तीत जास्त गुण कमवा. खेळूयात शोध मोहीम. धाकटे जाऊबाई तयार आहेत आता शोध मोहिमेसाठी. तयार ना? हो. इकडे आता सगळं शोध करायलाच पाहिजे तुम्ही. करणारच. हा? सगळं सापडून दाखवणारच ना. तर पहिला क्लू देतोय तुम्हाला. हा. घरात ही गोष्ट फक्त सासूबाईच करतात. वेळ सुरू होते आता. शोधा शोधा शोधा. कोणती गोष्ट आहे? वर्षभरात एकदाच केलं जातं. जेवणात थोडं वापर. सापडलं. क्या बात आहे. बरोबर शोधलं. कुठे होता? लोणच्याच्या बरणीजवळ. पुढचा क्लू आहे तुमच्यासाठी. याच्या समोर आल्याशिवाय सासऱ्यांचा दिवस सुरूच होत नाही. वेळ सुरू होते आता. सात 6 5 सापडला. मिळालेला आहे. वाह क्या बात आहे. शोधलंय बरोबर. हो. पुढचा क्लू आहे. ही वस्तू फक्त गणपतीतच वापरली जाते. वेळ सुरू होते आता. शोधा कोणती गोष्ट आहे. शोधा शोधा शोधा. 4 3 2 वेळ संपली वहिनी. या. नाही सापडलं. नाही सापडलं. गणपतीचा रुमाल आहे ना घरामध्ये केशरी रंगाचा. नाही, मला दिसेना. दिसलाच नाही तुम्हाला. काही हरकत नाही. पुढचा क्लू आहे तुमच्यासाठी. हा पदार्थ चहा बरोबर सगळ्यांनाच लागतो. वेळ सुरू होती आता. सापडला. क्या बात आहे. चहा चपाती. चहा चपाती सगळ्यांनाच लागते. आणि आता पुढचा क्लू देतोय. ही वस्तू फक्त सणासुदीलाच वापरली जाते. वेळ सुरू होते आता. नैवेद्याशी संबंधित आहे. काय वापरतो आपण नैवेद्य बनवायला? 4 3 2 वेळ संपली. या. अरे देवा, नाही सापडलं. मूद पाडण्याचा चमचा होता ना तो गरम प्लास्टिकचा. मला वाटलं काय नैवेद्य करताना गोळ वगैरे असं म्हणून मी ते हुडकायला लागले. चला 3 कार्ड तरीही तुम्ही बरोबर शोधले आहेत. बघूयात यामध्ये काय काय बक्षीस आहेत.
पहिलं बक्षीस आहे जाऊबाईंसाठी 10 किलो गहू, अभिनंदन. दुसरं बक्षीस आहे टी शुगर कॉफी सेट, अभिनंदन. थँक्यू. आणि तिसरं बक्षीस आहे 5 किलो मसूर डाळ, अभिनंदन. खेळ मस्त रंगात आला आणि आता जरा आणखीन रंगत वाढूयात. या राऊंडचं नाव आहे सुनबाई माझी लाडकी. यासोबत मीच आपलं नाव दिलंय कारण 10 बोनस गुण आहेत याच्यामध्ये आणि तुम्ही देऊ शकतात कुणाला तरी एकीला.